क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान खेळाडू झाले, पण तो असा होता की दबावाच्या क्षणीही त्याच्या चेहऱ्यावर भीती नसायची. रेल्वेमध्ये तिकीट तपासणारा एक सामान्य माणूस पुढे जाऊन क्रिकेट विश्वात त्याने आपली ओळख कॅप्टन कूल अशी बनवली. ही आहे महेंद्रसिंग धोनीची अविश्वसनीय कहाणी. 7 जुलै 1981 रांचीमधल्या साध्या-सुध्या मध्यमवर्गीय कुटुंबात धोनीचा जन्म झाला. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की हा मुलगा क्रिकेट विश्वाचा मुख्य चेहरा होईल. धोनीचं बालपण इतर मुलांसारखंच होतं. घरात क्रिकेटचं वातावरण नव्हतं, ना क्रिकेटमध्ये करिअर करायचं हे त्याचं स्वप्न. त्याला फुटबॉल खेळाची खूप आवड होती. तो शाळेच्या फुटबॉल टीममध्ये गोलकीपर म्हणून खेळायचा. पण म्हणतात ना, नशिबात काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. एक दिवस शाळेत त्याच्या स्पोर्ट टीचरने त्याला क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करून पाहायला सांगितलं. धोनीच्या विकेट किपिंगमध्ये इतका नैसर्गिकपणा होता की सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याने क्रिकेट खेळायला सिरियसली घेतलं आणि त्याच्या या निर्णयाने त्याच्या करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट आला. भारतीय संघात निवड होण्याआधी त्याला अनेक स्पर्धांमधून वगळण्यात आलं. त्याच्या पदरी नकार, निराशाच पडत होती. पण त्याची जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. भारतीय रेल्वेमध्ये TTEची नोकरी त्याला लागली. त्यानंतर रात्रभर ड्युटी आणि दिवसभर क्रिकेटचा सराव असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. अखेर 2004 मध्ये धोनीची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्याच्यावर टीका झाली. लोक म्हणू लागले, हा खेळाडू किती दिवस टिकणार? पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या तयारीला लागला. 2005 मध्ये पाक विरुद्ध त्याने 148 धावांची तुफानी खेळी खेळली आणि अख्ख्या जगाला कर्तृत्वानं उत्तर दिलं. काही महिन्यानंतर श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावा खेळल्या आणि भारतीय संघात त्यानं त्याचं स्थान मजबूत केलं. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट कठीण काळातून जात होतं. वन डे वर्ल्ड कपमधील अपयश आणि त्यातच धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. अनेकांनी या निर्णयाची खिल्ली उडवली, पण धोनीने मैदानावर शांतपणे उत्तर दिलं. पाक विरुद्ध फायनलमध्ये भारताने T20 विश्वचषक जिंकला आणि संघाला मिळाला कॅप्टन कूल. धोनीच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा डाव रंगला 2011चा वर्ल्ड कप. संपूर्ण देशाचं स्वप्न त्याच्या खांद्यावर होतं. तो स्वतः फलंदाजीसाठी उतरला. त्याचा हा निर्णय चुकला असता तर त्याला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं असतं. पण अत्यंत दबावाखाली देखील शांत राहणं, स्वतःची खेळी, आत्मविश्वास या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या. धोनीने त्या मॅचमध्ये 91 नाबाद धावा केल्या आणि विजयी षटकार मारून भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचं नाव ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं गेलं. ICCच्या 3ही स्पर्धा जिंकणारा जगातला पहिला कॅप्टन ठरला कॅप्टन कूल धोनी. 15 ऑगस्ट 2020 साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ना पत्रकार परिषद, ना मोठा कार्यक्रम. त्याच्याप्रमाणे शांत आणि साध्या पद्धतीने तो निवृत्त झाला. कदाचित भविष्यात भारताला अनेक महान खेळाडू मिळतील, अनेक कर्णधार येतील जातील, पण जेव्हा शांत चेहरा, अटळ आत्मविश्वास आणि शेवटपर्यंत लढणारा योद्धा आठवेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच नाव उमटेल, महेंद्रसिंग धोनी. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.